ओम बाळू मामा नमो नमः. प्रेमळ भक्तांनो, जो मामांच्या देवळात क्षणभर उभा राहील त्याला चारी मुक्ती प्राप्त होते. मुखाने श्री संत सद्गुरू बाळू मामा असं नाम म्हणणाऱ्या नामधारकाच्या पुण्याची गणनाच कोणी करू शकत नसते. संसार सोडून नक्कीच वनात न जाता संसारात राहूनच जीवेला प्रत्यक्ष मामांचा छंद अधिकाधिक लावावा. नक्कीच भगवान नामस्मरण हे सर्व साधना श्रेष्ठ आहे. म्हणूनच हेच साधन एक करा. असे हात प्रत्यक्ष उभारून सर्वविध शास्त्रे गर्जनापूर्वक व नक्की डांगोरा पिटत आहे. नक्की जर तुम्ही भगवंतांचे नाम घ्याल तर खरोखर तुमच्या जीवनात प्रत्येक गोष्ट चांगली होईल. भगवंत म्हणतात की भगवान व्यासांनी पांडवांना भगवन प्राप्तीच्या ज्या स्वानुभवाच्या खुणा सांगितल्या त्या खुणांवर पांडवांनी नक्की भगवत प्राप्ती करून घेतली व भगवंता सर्वस्वी आपलेसे करून घेतले. याच पद्धतीने तुम्ही देखील मामांना आपलेसे करून घ्या आणि खरोखरच हे गुरुमाऊली आपण प्रत्येकांची इच्छा पूर्ण करतात. फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र नेहमी विश्वास ठेवायचे. प्रेमळ भक्तांनो, असेच मामांचे गोड आणि प्रेरणादायी संदेश सर्वात आधी मिळवण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळू मामा आम्ही तुमचं बाळ आहो. नक्कीच जो मामांच्या नामात राहतो हे गुरुमाऊली प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करतात. फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र विश्वास ठेवायचे. ताकदीची गरज त्यांनाच असते ज्यांना काही वाईट करायचे असते. नाहीतर जगात सर्व काही मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते. कारण प्रेमाने जग जिंकता येते. तुम्ही खरोखर अगदी मनाने आणि गोड प्रेमाने जरी प्रत्येकांशी बोलला तर तिथे तुमचा वाद कधीच होणार नाही. जर तुम्ही मीपणाच्या आवाक्यात येऊन बोलला तर खरोखर जो माणूस तुम्हाला चांगला म्हणत होता व जो तुमच्यावर विश्वास ठेवत होता तो देखील तुमच्यावर ठेवणार नाही. या गोष्टीची तुम्ही जाणीव ठेवा आणि भगवंतांनी आपल्याला दिले त्यातलं थोडंसं इतरांनी आपण देऊन पाहावं. देव होता आलं नाही तरी देखील चालेल, पण माणूस होऊन प्रत्येकाने नक्कीच पाहावं. नक्कीच मामा नामाचं रोज स्मरावे, माय बापास कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एक बार, बाळू मामांच्या नामाने सुख प्रत्यक्ष मिळत असते ते अपरंपार. प्रेमळ भक्तांनो, सुखासाठी कोणाकडे हात पसरू नका. हेही प्रत्यक्ष वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी तुम्ही 2 हात करा. चांगली वेळ नक्कीच भगवंत तुमच्या आणतील आणि सर्वात चांगली वेळ तुमची नक्कीच येईल. फक्त आणि फक्त तुम्ही भगवंतांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवा. हे तुमच्यासाठी कधीही चांगली आणि कधीही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. सुख आणि दुःख आपल्या मनात लावलेली 2 झाडे असतात. आपण ज्याला जास्त नक्की खत पाणी घालू तेच जोरात वाढणार. खरे सुख आणि समाधान नक्कीच मामांच्या स्मरणात आहे. नियमित मामांचे तुम्ही नाम घ्या आणि नेहमी जीवनामध्ये नक्की सुखी आणि समाधानी होऊन जावा. प्रेमळ भक्तांनो, आजचा मामांचा गोड आणि प्रेरणादायी संदेश तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तुम्ही तितका वेळ देऊन आजचा हा संदेश ऐका. नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल. मनुष्याने इतरांचे चांगले चिंतण्याची सुरुवात केली की त्याचा भविष्यकाळ चांगली वेळ देण्यास मग्न होत असतो. म्हणून लक्षात घ्या, जर तुम्ही नेहमी स्वतःला चांगले आणि दुसऱ्यांना वाईट बोलत असाल तर हे तुमच्यासाठी घातक आहे. कारण आपण या निसर्गामध्ये जे पेरत असतो तेच खरोखर उगवत असते. म्हणून तुम्ही चांगले कमवा, नक्कीच चांगले माणसे कमवा आणि नेहमी चांगले कर्म करा. खरोखर भगवान प्रत्येक गोष्टी तुम्हाला सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी देतील. कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा बाळू मामा आहेत असे म्हणा, मग बघा नक्कीच हे भगवंत तुमचे काम कसे पूर्णत्वास नेतात ते. फक्त निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची भक्ती करा. नक्कीच प्रत्येक गोष्टी तुम्हाला हे गुरुमाऊली देतील. त्यासाठी संयम देखील ठेवावा लागतो. जो जीवनभर नियमित भगवान श्री संत सद्गुरू बाळू मामांची सेवा करतो व नक्कीच मामा हे ज्याचे दैवत आहेत त्याच्या अंतकाळी नक्की भगवान परब्रह्म श्री संत सद्गुरू बाळू मामाच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येत असतात. हा अनुभव सत्य आहे. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही निस्वार्थ मनाने नेहमी मामांच्या नामात राहा. निस्वार्थ मनाने तुम्ही मामाची रोज भक्ती करा. नक्कीच तुम्हाला भरपूर जास्त
नक्कीच सुख मिळून जाईल. ज्याच्या मनी असेल श्री सद्गुरू विचार, तो नसे कधी लाचार. ज्याच्या अंगी असेल श्री सद्गुरू भक्ती, त्याला नाही कधी कशाची भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती, त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा, त्याच्या आयुष्यातून संकटे होतील वजा. म्हणून तुम्ही नेहमी मामांची पूजा करा, मामांचे संदेश ऐकत चला, जेणेकरून तुमच्या आयुष्यात जे काही संकटे आहेत त्या संकटांचा अंत हे गुरुमाऊली काही क्षणात करतील. जीवनामध्ये कोणाच्या पण मागे धावू नका, तुमची किंमत त्यावेळी शून्य होईल. कारण तुम्ही ज्यांच्या मागे धावत असताना त्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्य असते. म्हणून कोणाच्या मागे धावण्यापेक्षा प्रेमळ भक्ता तू तुझ्या स्वप्नाच्या मागे नक्कीच धाव. हे तुझ्यासाठी कधीही चांगली आणि कधीही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, याचे छान उत्तर भगवंत सांगतात की उपवास अन्नाचा न करता कधी कधी वाईट विचारांचा तुम्ही उपवास करा. कधीतरी उपवास अहंकाराचा करा, कधीतरी मीपणाचाही करा. नक्कीच तुम्हाला त्याचे फळ सर्वात उत्तम आम्ही नक्कीच देऊन टाकू. लोकांचे जास्त बोलणे मनावर घेतल्यानंतर माणसाचे जीवन ज्या पद्धतीने अडकत असते त्या पद्धतीने नक्कीच जीवन संपूनही जात असते. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येकाळी जर आपल्याबद्दल कोण कसा विचार करत आहे याचा जर तुम्ही सारखं विचार कराल तर खरोखर तुमचे जीवन एका क्षणामध्ये संपून जाईल. म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता, अजिबात घाबरू नको, निराश होऊ नको. तू नेहमी आमच्या नक्कीच भक्तीमध्ये राहा आणि नेहमी आमचे तू नामस्मरण करत राहा. हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. नक्कीच संसार हा कमळाच्या फुलांनी आणि चिखलाने भरलेल्या एखाद्या सरोवराप्रमाणे असतो. त्यात बुडणाऱ्या माणसाला एकवेळ त्या चिखलातून पाय बाहेर काढता येतील, पण त्या कमळाच्या कोमळ नक्की तत्तूंची पायाभोवती बसलेली मगरमिठी प्रत्यक्ष कधीही सोडविता येणे शक्य नसते. हे देखील खरे. केवळ कोरड्या अलिप्तपणाने या जगात मनुष्य सुखाने जगू शकेल. माणूस जन्माला येताच अनेक अतूट धाग्यांनी जगाशी बांधला जातो. पुढच्या प्रत्यक्ष वाटचालीतील जुने धागे तुटून जातात, नवे निर्माण होतात. नक्कीच, पण या नव्या जुन्या धाग्यांचा गोफ त्याला सतत गुंफीत राहावा लागतो. जीवनाला अर्थ येतो तो नक्कीच या गुंफणीतल्या कलेमुळे, गोफातल्या प्रत्यक्ष नाना रंगाच्या धाग्यामुळे. हे देखील अगदी खरे. नक्कीच भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही. मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साकलदंडांनी करकचून प्रत्यक्ष बांधून ठेवता येत नसते. त्याला भविष्याच्या गरुड पंखाचं प्रत्यक्ष वरदानही लाभलेलं आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते फुलविणं, ते सत्यसृष्टीत उतरावणं, म्हणून धडपडणं, त्या धडपडीला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी नक्कीच दुसऱ्या स्वप्नामागे धावणं ही मात्र मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो म्हणजे याचमुळे. पण प्रेमळ भक्तांनो, तुम्ही निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा, निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांची सेवा करा. हेच तुमच्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट आहे. फुलाच्या अगदी गाभ्यात जाण्याचा प्रयत्न करता कामा नये. तिथे एक नुसती पोकळी असणार आणि ती तशी राहणं, यातच त्या फुलाचं सौभाग्य आहे. हा इशारा जसा रसिकाला तसा तो फुलालाही समजायला प्रत्यक्ष पाहिजे. फुलत्या फुलाचे विश्व हे सगळं ज्याच्या हृदयात प्रत्यक्ष नटून उभं आहे त्याच्यासाठीच ही अनामिक प्रत्यक्ष पोकळी आहे हे आपल्याला म्हणता येईल. नक्कीच मित्रांनो, किती जास्त संकटे जरी आली तरी घाबरू नका. प्रत्येक काळी तुम्ही मामांचे नाम घ्या. निस्वार्थ मनाने केलेली भगवंतांची भक्ती कधीच व्यर्थ जात नसते, ही मात्र गोष्ट अगदी खरे. नक्कीच पिंपळ म्हटला म्हणजे तो प्रत्यक्ष कुरुलच्या नक्कीच चहवाट्यावरचाच ढासळलेल्या चिराच्या पारावर आपले प्रचंड शरीर सावरून गेली वर्षानुवर्ष उभा राहिलेला या पिंपळाच्या शेजारी 10 पावलांवर एक तेवढाच प्रचंड वड उभा आहे. त्याचे अवाढव्य फांदे पिंपळाच्या फांद्यात शिरले नक्कीच आहेत. नक्कीच खेड्यांतील माणसे जशी चवडीच्या वेळी गप्पा टप्पा करायला शेजारच्या घरी जाऊन तसंच
तास तास भसतात तरी हे मात्र अगदी खरे. नक्कीच मित्रांनो, आपण प्रत्येकाच्या जीवनात आपण एक नियम करावा, ते म्हणजे सकाळी उठताच सर्वात आधी आपण भगवंतांचे स्मरण करावे. कारण लक्षात घ्या, जो भगवंतांच्या नामात राहत असतो, जो भगवंतांची भक्ती नेहमी करत असतो, भगवंत नेहमी नक्कीच त्याची प्रत्यक्ष सेवा करत जो भगवंतांची सेवा करतो, भगवंत त्यांच्या नेहमी पाठीशी उभे असतात. ही गोष्ट मात्र ज्याला समजली तो मात्र कधीच दुःखी नसतो. हे नक्कीच खरे. कधीच चिंता करू नका. चिंता केल्याने संकटे नक्कीच कमी होत नसतात, उलट चिंता केल्याने प्रत्येक मनुष्याचे संकटे हे वाढत असतात. म्हणून चिंता करण्यापेक्षा तुम्ही चिंता प्रत्यक्ष दूर करण्याचा प्रयत्न करा. हेच तुमच्यासाठी सर्वात चांगली आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. असा कोणता क्षण आहे की त्यांनी मला सांभाळले नाही. आत्मापूर दूर असू शकते, पण नक्कीच आत्मापुरते बाळू मामा आपण प्रत्येक भक्तांच्या दूर कधीच नसतात. ते नेहमी आपण प्रत्येकांच्या सोबत असतात. फक्त आणि फक्त आपल्याला त्यांच्यावरती मात्र नक्कीच निस्वार्थ मनाने प्रेम आणि भक्ती करायची आहे. आता थोडं स्वतःसाठी जगायचं आहे. खूप निभावली नाती, खूप सांभाळली दुसऱ्यांची मन तरी, पण तीच प्रत्यक्ष मीच चुकीचा ठरलोय. आता खरंच हे सगळं सोडून द्यावंचं आणि फक्त स्वतःच्या आनंदासाठी जगायचं. हेच माणसाचा शेवटचा निर्णय असतो. भगवंत सांगतात, अरे तू मला तुझ्या देवाऱ्यात आणून तर ठेवलेस, पण तू तुझ्याच विश्वासमग्न आहेस. औपचारिकता म्हणून दिवा मात्र लावतोस, पण मनापासून माझा अजून झालेला नाही. मला नेहमीच वाटते तू स्वतःहून यावे, माझ्यासमोर बसावे, माझ्याशी बोलावं, म्हणून रोज मी प्रत्यक्ष तुझी आतुरतेने वाटी बघतो. एक लक्षात घ्या, ज्यावेळी मी एखाद्याचा हात पकडत असतो ना, तर तो हात आयुष्यभर मी कधी सोडत नसतो. मी नेहमीच त्याच्यासोबत असतो, नेहमी त्याच्या पाठीशी उभा असतो. हे गुरुमाऊली आपण प्रत्येकाला हे सांगत असतात. म्हणून लक्षात घ्या, भगवंतांची सेवा करायचीच असेल तर तुम्ही निस्वार्थ मनाने करा. नक्कीच निस्वार्थ मनाने केलेली मामांची भक्ती कधीच व्यर्थ जात नसते. संगत कधी राजाची करू नका. कधी आपल्याला नोकर बनवून ठेवेल हे सांगता येत नसते, पण संगत तुम्ही संतांची करा. कारण कधी देवांची भेट घालून देतील हे नक्की सांगता येणार नाही. हट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावनाच माणसाला अनेकदा हरवत असते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमलत नसते. हे मात्र खरे. तुम्ही जे इतरांसोबत केले आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग असतो. निसर्गाचा भागाकार निशेष असतो, तो व्याजासकट प्रत्यक्ष सगळं परत करतो. ही गोष्ट देखील खरे. प्रेमळ भक्तांनो, प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे कधीच मनावर घेत नसतो, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदाच घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत आपण प्रत्येकाने उत्तर दिलं पाहिजे. हे आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं आपली कधीच नसतात, कारण नात्याचे पानवटे त्यांना फक्त तहान लागल्यावर दिसत असतात. या गोष्टीची आपण प्रत्येकाने जाणीव ठेवावी. ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही, त्याच्या आयुष्याची इमारत कधीच उभी राहू शकत नाही. हेच अटळ सत्य आहे. म्हणून लक्षात घ्या, भगवंत आपल्याला जेवढे अनुभव देण्यासाठी वाईट वेळ आणत आहे, ते प्रत्येक अनुभव तुम्ही घ्या आणि तुमची मनस्थिती प्रत्यक्ष तुम्ही चांगली करा. मगच भगवंत तुमची परिस्थिती बदलतील. म्हणून तुम्ही नक्कीच प्रत्येक संकटांचा सामना करा आणि नेहमी भगवंतांच्या भक्तीत राहा. हेच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि सर्वात उत्तम गोष्ट नक्कीच आहे. प्रेमळ भक्तांनो, वेळ प्रत्येकाला वेळ देतो तेव्हाच जेव्हा आपण वेळेत एखादं काम करतो. पण वेळ निघून गेल्यावर जर तुम्ही एखादं काम करायला बसाल तर मग मात्र प्रत्यक्ष तुम्ही सर्वात जास्त मागे पडाल. हीच गोष्ट प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. एकाच वाक्यात उत्तरे द्या हे शाळेत असताना फारच सोपे वाटत होते, मात्र मोठे झाल्यावर एखाद्याला एका वाक्यात समजवायचे म्हणजे अख्खं आयुष्य लागत असतं. या गोष्टी मात्र आपल्याला आता समजत आहेत. नक्कीच प्रत्यक्ष ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होतो, तीच माणसे आपली असतात. बाकी सारी खतर जमा असतात. म्हणून लक्षात घ्या, असूनही आपली न वाढणारी असतात. ही गोष्ट देखील खरी आहे. नक्कीच भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, ज्या ज्या गोष्टी तू गमावलेल्या आहेस त्यापेक्षा सर्वात उत्तम आणि सर्वात चांगल्या गोष्टी
आम्ही तुला नक्कीच देऊ. फक्त आणि फक्त तू आमची भक्ती कर, ते म्हणजे निस्वार्थ मनाने. कारण लक्षात घ्या, जो निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करत असतो त्याच्या पाठीशी भगवंत नेहमी असतो. या गोष्टी ज्याला समजल्या त्याचे आयुष्य मात्र नक्कीच सर्वात जास्त आनंदी राहू शकतं. जे आहे ती स्वीकारून त्यात समाधान शोधलं की त्याचा ही सोहळा करता येत असतो. हे देखील नक्कीच खरे. नाच्याची सुंदरता एकमेकांची दोष स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर तुम्ही एकटे राहाल. त्यापुढे तुमच्यापाशी कोणीच येणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींनी भरपूर आनंद घेता येतो. फक्त मन समाधानी आपलं असलं पाहिजे. ज्याचं मन समाधान असते त्याला भगवंत कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नसतात. हे नक्कीच खरे. काही गोष्टींची किंमत खूप छोटी असते पण त्यातून मिळणारा आनंद हा खूप मोठा असतो. हे नक्कीच खरे. प्रेमळ भक्तांनो, आजचा हा गोड आणि प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी जर तुम्ही तुमचा इतका वेळ दिलेला असेल तर नक्कीच धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका गोड आणि प्रेरणादायी संदेशाद्वारे. जय श्रीराम.